शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ज्या प्रतीक्षेत तुम्ही आतापर्यंत होते ते पीक विमा योजनेबद्दल महत्त्वाची आणि खूप नेमकी अपडेट घेऊन आलेले आहे। पीक विमा योजना हेक्टरी तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना म्हणजेच PMFBY ही केंद्र व राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे। 2022, 23 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्यात आले असून काही ठिकाणी हेक्टरी सुमारे 20,000 रुपये किंवा त्याहून अधिक भरपाई मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। मात्र ही रक्कम पीक नुकसानग्रस्त प्रमाण, जिल्हा उत्पादन अहवाल यावर अवलंबून असते। 2022 मधील स्थिती जर बघितली तर सन 2022 मध्ये अतिवृष्टी, पूर व कीड रोगामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते। त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजना जाहीर केला। काही जिल्ह्यात नुकसान जास्त असल्याने हेक्टरी 15 ते 20,000 रुपयापर्यंत भरपाई मिळाल्याचे अहवाल सुद्धा आपल्याला मिळाले होते। या काळात पीक विमा दावे प्रक्रिया पूर्ण करण्याचा उशीर झाला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना बँक व कार्यालयाची धाव घेतलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता सध्या काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही। 2023 मध्ये जर बघितलं तर 2023 पासून महाराष्ट्रात 1 रुपया पीक विमा योजना ही योजना सुरू करण्यात आली होती। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 रुपया योजनेचा प्रत्यक्षपणे लाभ घेतला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी योजनेत सहभागी झाले। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगवान केली। योजनेत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचे योगदान सुमारे 2% आणि रब्बीसाठी 1.5% इतके निश्चित करण्यात आले होते। काही भागात सोयाबीन, कापूस, तूर यांसारखे पिकांच्या नुकसानीवर हेक्टरी जवळपास 18 ते 22,000 रुपयापर्यंत भरपाई देण्यात आलेली होती, अशी माहिती आणि अहवाल सुद्धा सादर केलेला होता। 2024 मध्ये परिस्थिती जर बघितली तर हवामान बदलामुळे पुन्हा नुकसान वाढले। त्यामुळे राज्य व विमा कंपन्यांनी संयुक्त पद्धतीने उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित केली। पीक कापणी प्रयोग आणि रिमोट सेन्सरिंग आधारे नुकसानाचे प्रमाण मोजून भरपाई दिली जाते। यामुळे काही तालुक्यात सरासरी 20,000 रुपयापर्यंत हेक्टरी रुपये रक्कम जमा होण्यात अपडेट आला। महत्त्वाची जर यामध्ये बाब बघितली तर पीक विमा रक्कम सर्वांना सारखी मिळत नाही। यामध्ये पिकाचा प्रकार, नुकसानाची टक्केवारी, जिल्हा व महसूल मंडळाचा अहवाल आणि विमा कंपन्याची पडताळणी यावर सगळे काही तुमचे पीक विम्याची रक्कम हे अवलंबून असते। या सर्व गोष्टीवर अंतिम भरपाई ठरलेली असते। यामध्ये जर बघितलं तर 2022 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रात पीक विमा योजनेत मोठे बदल झाले आहे आणि अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 20,000 रुपयापर्यंत भरपाई मिळाली। मात्र अजूनही काही जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे। शेतकऱ्यांनी आपली पीक विमा यादी व बँक खाते स्टेटस वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची अपडेट जशी पण तुमच्यापर्यंत किंवा आपल्याला जवळपासच्या याच्यात यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे किंवा नाही, कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि पीक विमाबद्दल नवीन अपडेटसाठी किंवा येणाऱ्या योजनेबद्दल नवीन अपडेटसाठी आणि याच योजनेच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा।